नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर नाशिक महानगरपालिकेकडून त्यांच्या अभियांत्रिकी संवर्ग आणि अग्निशमन या दोघांसाठी त्यांनी त्यांच्या परीक्षा तारखा ज्या आहेत तर त्या जाहीर केलेल्या आहेत. तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर पण याच्याविषयी माहिती आली बघा. पदभरतीचा दिनांक याआधी त्यांनी ग्रुप लेवल टायमिंगचा एक्झाम पॅटर्न मध्ये थोडा बदल केला होता त्यांनी, त्याच्याविषयी आपल्याला माहिती दिली होती. आणि हे सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिलं तर आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर जे आहेत तर ते मी तुम्हाला जे आहे 6 दिवस आधीच एक्सपेक्टेड डेट सांगितली होती. त्याच्यानंतर पेपरमध्ये पण एक बातमी जी आहे तर ते डेट विषयी आलेली होती. आता आपल्याला ऑफिशियल कळालेलं आहे की ही परीक्षा कधी होणार आहे. आता फार कमी कालावधी उरलेला आणि याच्यामध्ये तुम्ही आता काय केलं पाहिजे की टेस्ट केलं पाहिजे की तुम्ही कुठपर्यंत आलेला आहात. तर याच्यासाठी मेकॅनिकलची आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे, सिव्हिलची टेस्ट सिरीज आहे आणि इलेक्ट्रिकल. तर या तिन्ही ब्रांचेसची जो काही टीसीएस पॅटर्न आहे, कारण की ही परीक्षा टीसीएस पॅटर्न नुसार होणार आहे. तर टीसीएस पॅटर्नची जी काही आपली टेस्ट सिरीज आहे तर ती अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या टेस्ट सिरीजला एनरोल करू शकतात मित्रांनो. आता बघा मी तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवर घेऊन जातो. जर मी इथं क्लिक केलं पदभरती दिनांक तर बघा 11/2/2026 म्हणजे आजच आले ते. ऍक्च्युली त्यांनी परीक्षा तारखा कधी दिलेल्या आहेत बघा, 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी या 2 दिवशी तारखा ज्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितले की परीक्षा ही टीसीएस कडून घेतली जाणार आहे. तुमचं हॉल तिकीट लवकरच येणार आहे. हॉल तिकीट शक्यतो याच्यापासून 6 दिवस आधी जे आहे तर ते येत राहतं. नाशिक मनपा आहे तर फक्त नाशिकलाच पेपर होणार. नाशिक सोबत बघा नाशिक सिन्नरला पण त्यांनी सेंटर दिले, मुंबई, ठाणे, पुणे, धुळे, जळगाव, नगर, अमरावती, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड अशा 13 ठिकाणी टीसीएसचे सेंटर इथं दिलेले आहेत. असून या शहरातील 29 सेंटर आहेत, म्हणजे 13 वेगवेगळे शहर आहेत आणि याच्यामध्ये 29 सेंटर म्हणजे मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले दिसतात वाटतं, कारण की 2 दिवस एक्झाम ठेवावे लागले आणि त्यासोबत त्यांचे सेंटर देखील 29 जे आहेत तर त्यांना इथं करावे लागले. तर हे आपल्याला इथं दिसतं. तर बाकी काही अपडेट असेल तर ते महानगरपालिकेमार्फत येणार आहे. मागील व्हिडिओमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप लेवल टायमिंग मध्ये बदल झालेला आहे. आता तुम्हाला ABCD हा ग्रुप देण्यात येणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं मेकॅनिकल ब्रांचला मी तुम्हाला घेऊन जातो. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल ब्रांचला इथं विषय त्यांनी दिले आहेत बघा. मराठी आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान आहे, तांत्रिक चाचणी, रिझनिंग नावाचा विषय नाही, रिझनिंग मॅथ वगैरे काहीच नाही. 25 प्रश्न असतील प्रत्येक ग्रुपला. 25 25 25 25 30 मिनिटं 30 मिनिटं 30 मिनिट 30 मिनिट 4 4 5 12 4 4 5 12 म्हणजे काय? 4 प्रश्न मराठीचे, 4 प्रश्न इंग्रजीचे, 5 प्रश्न जीकेचे आणि 12 प्रश्न हे तुमच्या टेक्निकल नॉलेजचे. हा एक ग्रुप असेल मित्रांनो, याला म्हणायचं ग्रुप ए. ग्रुप ए चे 30 मिनिटं पूर्ण झाले, तुम्ही ग्रुप बी ला जाणार. समजा तुमचा हा 10 मिनिटातच झाला, तुम्ही लय हुशार 10 मिनिटात केला, मग तरी तुम्हाला बसूनच राहावं लागेल 30 मिनिटं. 30 मिनिटांनंतर ग्रुप बी ला जाईल. नंतर आठवलं की ग्रुप एचा एक प्रश्न आठवतोय, चला तिकडे जाऊ. हा 1 वे आहे, एकदा तिकडे गेले परत येता येत नाही. ग्रुप बी नंतर ग्रुप सी ला जाणार आणि ग्रुप डी म्हणजे 120 मिनिटं झाल्यावरच तुम्हाला परीक्षा हॉलमधून बाहेर पडता येणार आहे. हे अशा पद्धतीने रचना जी आहे तर तिथं असणार आहे मित्रांनो. हे समजून घ्या तुम्ही. बघा पहिले 2 ग्रुप मध्ये 4 4 5 12 4 4 5 12 अशी रचना आहे. सी मध्ये थोडा बदल बघा, 4 3 5 12 3 4 5 12 हा फक्त प्रश्नांचा संख्येचा बदल आहे, बाकी काही इथं बदल नाही. फक्त ग्रुपमध्ये सगळे एक ते मर्ज राहतील, एकाच ठिकाणी तुम्हाला इथं जे आहे तर ते पाहायला मिळणार आहे. या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो. आणि आगामी काळात खूप सारे विद्यार्थी मागणी करत की सर मॅरेथॉन लेक्चर सुरू करा. बघा नाशिक मनपासाठी बघा मराठी हा विषय आहे, इंग्लिश हा विषय, जीके हा विषय, चालू घडामोडी विषय आणि टेक्निकल नॉलेज. याच्यामध्ये आपण मेकॅनिकल आणि सिव्हिल यांचे जे आहेत तर ते लेक्चर्स घेऊ शकतो. आता तुम्हाला काय करायचंय, कमेंटमध्ये फक्त जे आहेत तर ते टाईप करायचंय यस की सर तुम्ही जे आहे तर ते हे मॅरेथॉन लेक्चर्स जे आहेत तर ते आता कमी वेळात आम्हाला जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, तर याच्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये येस कळवा. तर आपण याच्याविषयी एक सेपरेट प्लॅन जे आहे तर ते बनवू. सोबतच MGPच्या पण परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहे, म्हणून या मॅरेथॉन लेक्चरचा तुम्हाला डबल फायदा होणार आहे, कारण की ते MGPला पण बरेच विद्यार्थी रिपीट होतील. तर तिथे देखील या सगळ्या काही गोष्टी इथं कामात येणार आहे. म्हणून तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि ज्या काही विद्यार्थ्यांची एक चांगली तयारी झाली किंवा तुम्हाला वाटेल की परीक्षा पॅटर्न कसा असतो तो कळून घ्यायचा असेल तर आपल्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तर त्या टेस्ट तुम्ही जे आहेत तर त्या नक्की एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.